माझ्या वारेगावचे सर्व मायबाप, बंधू भगिनी आणि गणोरी सर्कल मधील आलेले सर्व माझे मार्गदर्शक आणि बंधू भगिनी सर्वांना नम्र नमस्कार. आज बालाजी वारेगाव येथे श्री बालाजी महाराजांच्या पावन भूमीत मी उभा आहे, याचा मला फार आनंद होत आहे. कारण लोकशाहीमध्ये गाव कुणाचाही असो, पण विकास हा सर्वांच्या हक्काचा असतो. आणि तुमच्या समोर मी हाच विचार घेऊन आलेलो आहे, विकासाचा विचार. आजची सभा विशेष आहे कारण आपल्यासोबत आज देशाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत, आमदार ताई आहेत. सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या आग्रही असतात आपल्या आमदार ताई, तसेच दादा, या दोघांची उपस्थिती म्हणजे गणोरी सर्कलचा संपूर्ण विकासावर आणि उमेदवारांच्या विजयावर आजच शिक्कामोर्तब झालेला आहे. आज समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुम्ही गणोरी गटातून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय? आजच आमची सभा विरोधी पक्षाच्या गावात झाली, तर तो प्रसिद्धात जे रिस्पॉन्स भेटला आम्हाला, तसं त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह खूप पटीनं वाढलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमताने विजय मिळणार आहे आणि वारेगावमध्येच आम्हाला लीड भेटणार आहे. इथून सुरुवात आहे, तर बाकीची लीड तर रेकॉर्ड ब्रेक राहणार आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही? सर्वात मोठा मुद्दा तर कारखान्याचाच मुद्दा आहे, जो कारखाना आता 8-10 दिवसातच सुरू होणार आहे. तर त्या कारखाना सुरू झाल्यावर सगळीकडे समृद्धीचं वातावरण येणार आहे. तर कारखान्याचा मुद्दा. आणि दुसरा मोठी गोष्ट म्हणजे गल्ली ते दिल्ली जी भाजपची सत्ता आहे, तर त्याच्यामुळं जो मेंबर आज हे लोक निवडून देतील याची डायरेक्ट लिंक लोकल आमदारासोबत आहे. लोकल आमदाराची लिंक डायरेक्ट CM सोबत आहे आणि CMची लिंक वरती आहे. तर जर काम मोठ्या लेवलचं असेल तर ते काम खालून दिल्लीपर्यंत मोदी साहेबांच्या हातात फाईल पोहोचू शकते. ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची आहे. म्हणून सर्वांनी हे ठरवलेलंच आहे की भाजपचाच उमेदवार निवडून द्यायचा, भाजपचेच अध्यक्ष निवडून द्यायचा आणि सगळीकडे कमळच फुलणार. फुलंब्री तालुक्याचं प्रतिनिधित्व अनुराधाताई चव्हाण करतात. काय कामं केले त्यांनी आणि त्यांचं विकासात्मक कामं कोणते? जर आपण गणोरी सर्कलचाच विचार केला, फक्त गणोरी सर्कलमध्ये 40 कोटीपेक्षा जास्त निधी मागच्या 1 वर्षात आलेला आहे. त्यात CRFचं रोड असो, पिंपळगाव वळणचं मोठं बंधारा असो, हे मोठ्या गोष्टी हे लपवता येत नाही, विरोधकांना याच्यावर काही बोलता येत नाही. तर आमदार ताईंचं अजून तर ही सुरुवातच आहे. मागच्या 1 वर्षात सर्वांना माहिती आहे की राज्यात कशी स्थिती होती. ह्या अशा स्थितीमध्ये पण निधी ओढून आणला वरून, ही खूप मोठी त्यांची कार्याची जी पुरावा आहे. आणि अतुल काका चव्हाण असतील, त्यांचं मार्गदर्शन स्वतः आहे. तर यात काही अडचण नाही. विकास कामांची ट्रेन जी इतकी जोराने पळणार आहे की आता मागे वळून बघायचं काम नाही. सर्कलच्या विकासासाठी काय व्हिजन आहे? सर्वप्रथम जे रोल मॉडेल विलेज आहे किनगाव, विलेज पातळीवर म्हणजे गाव पातळीवर विकास सुरू करायचा आहे. जसं किनगाव बनवलेलं आहे आदर्श गाव, त्यातले ड्रेनेज असतील, रस्ते असतील, तसं प्रत्येक गाव किनगावसारखं आदर्श गाव बनलं पाहिजे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आव्हान राहील की ऑलरेडी जे काम करून दाखवलेलं आहे, जर पुढचं भविष्याचा विचार करायचा की आपलं उमेदवार कशा प्रकारे काम करू शकतो, तर याचं उत्तम उदाहरण त्यांचं स्वतःचं गाव आहे किनगाव. ते आदर्श गाव त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. जास्त वेळ नाही, 5-6 वर्षातच बनवलेलं आहे. जे काही विकास कामं आहे ते अशातच बनवलेले. तर एकाच टर्ममध्ये सगळीकडे सगळ्या गावांची किनगावसारखं बनवण्याचा प्रयत्न राहील. जे काम विरोधकांनी काही काम केले नाही, विरोधकांकडे पुरावा काहीच नाही आहे, ते काही दाखवू शकत नाही. त्यापेक्षा ज्या लोकांनी आधीच काम केलेलं आहे, जे डोळ्यासमोर आहे, त्याला बघून तुम्ही मतदान द्या आणि भाजपच्या उमेदवाराला निखिल भाऊ चव्हाणांना प्रचंड मतांनी विजयी करा. आपलं नाव? लक्ष्मण पाटील. फुलंब्री तालुक्यातील वानेगाव
येथील गणेश खंडराव जाधव माझं नाव आहे आणि मी अनेक दिवसापासून या पार्टीसोबत काम करतो आहे. या विकास मुद्द्यावर ही पार्टी आज नावारूपाला आलेली आहे अतिशय. कारण याच्याकडं विकासाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर फार मोठा इतिहास यांनी ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नानाच्या माध्यमातून आपले रावसाहेब दादा दानवे यांच्या माध्यमातून व आता ताईच्या माध्यमातून खूप काही या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये खूप मोठा विकास यांनी रस्ते पाटबंधारे पुलं असा भरपूर इतिहास यांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. आणि आता त्यांच्या पाठोपाठ देखील भैया चव्हाण हे या ठिकाणी आपले उमेदवार आहेत जिल्हा परिषद गणोरी गाणातून. आणि मी मतदाराला या ठिकाणी विनंती करतो की आपण या विकासाच्या मुद्द्यावर त्यांना भरभरून असं बहुमतांनी त्यांना विजयी करावं. तसेच त्यांच्या पाठोपाठ आपल्या गणातील वाणेगाव गणातील पंचायत समितीच्या सुजाता बनकर यासुद्धा त्यांच्यासोबत उभे आहे. तरी मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण विरोधी पक्षाच्या कुठल्याही भूलथापेला बळी न पडता कमळ या निशाणीवर 7 तारखेला मतदान करून आपण त्यांना बहुमताने विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो.